संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर कालपासून प्रदीर्घ चर्चेला सुरुवात झाली आहे. घटना दुरुस्तीसह एकूण 3 विधेयकं संसदेत सादर करण्यात येणार आहेत. या अंतर्गत महिला आरक्षण आणि मतदारसंघ फेररचना याबाबत महत्त्वाची 3 विधेयकं मांडण्यात आली आहेत. महिला आरक्षणासाठी घटना दुरुस्ती तसेच परिसीमन कायद्यात तरतूद करणारी 2 विधेयकं चर्चेसाठी सभागृहाला सादर करण्यात आली आहेत. लोकसभेत काल दिवसभर वादळी चर्चा झाली असून आज संध्याकाळी 4 वाजता मतदान पार पडणार आहे. महिला आरक्षण विधेयक 2023 मध्ये मंजूर झाले होते, परंतु ते लागू करण्यासाठी जनगणनेची आवश्यकता आहे. त्याशिवाय 33% महिला आरक्षण 2029 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लागू करण्यासाठी आवश्यक घटना दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांनी एकमुखाने विरोधात भूमिका घ्यायचं ठरवलं होतं, परंतु प्रत्यक्षात घटना दुरुस्ती रोखण्यात विरोधी पक्षांना यश येणार का ते आज समोर येणार आहे.